पाहतोय काय घडलं नेमकं या वेळेला आपण पाहतोय चुकीच्या एंड वरती फेकी पाहायला मिळते. अन्यथा सचिनला खेळपट्टी सोडावी लागली असती, परंतु युवराज कमरे आपण पाहतोय फेकी चुकीच्या एंड वरती झाली आणि त्यामुळे आपण पाहतोय त्यामुळे बॅटर सेफ असेल. फ्री हिटच्या बॉलमध्ये जास्तीचा फायदा बॅटिंग करत असताना पाहतोय अनिकेत ताकवणीने नाही घेऊ शकला. अमित दसाडे बाउंड ट्रॅक वरती पुढचा बॉल. हो वेग 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 प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय. मानगाव तालुक्यामध्ये एक छोटस भांदरे गाव आहे. त्या गावामधून आलेला हा खेळाडू आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्याच्या नावाची चर्चा होते. वेगाच्या जोरावरती नवीन ओळख त्याने निर्माण केली आहे. भांदर एक्सप्रेस म्हणून देखील त्याला संबोधलं जातं. गतवर्षी स्पर्धा झाली होती खासदार तटकरे साहेब चषक आणि त्या स्पर्धेमध्ये उल्लेख करूया आपण या बॉल नंतर. अजून एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत ताकवणीला इथून पुढे थांबवले गेले. उल्लेख आपण करत होतो ज्या वेळेला तटकरे साहेब चषक जी स्पर्धा झाली होती त्यावेळेला समोर दिल्ली धमाकाचा संघ होता, समोर जगत सरकार सारखा फलंदाज होता आणि त्याला थांबवण्याचं काम अमित दसाडेने केलं होतं. असा गोलंदाज सध्याच्या घडीला बाउंड ट्रॅक वरती आपल्याला बॉल मिळतोय. जगत सरकार त्याच वेळेला संस्कार ध्यानीची घेतलेली ती विकेट, रवी बनारसला थांबवलेला ते बॉल अजूनही आठवत आहेत आणि तेव्हापासून जी सुरुवात केली अमित या गोलंदाजाने आता मात्र थांबायला नाव घेत नाहीये. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. नुकतीच प्रहार प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील तो गाजवताना पाहायला मिळाला आपल्या गोलंदाजच्या जोरावरती आणि आता जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती दाखल झालाय. मागच्या मॅचचा हिरो आता पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती. टीमची धावसंख्या महत्व 1 आकड्यावरती. या वेळेला टप्पा पडलाय विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु या वेळेला नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेप केली अमितने. या वेळेला प्रचंड वेग धारण करण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय इथून पुढे नो बॉल. पहिला बॉल फ्री हिट असतो या स्पर्धेचा, परंतु आता सुद्धा फ्री हिटचा बॉल असेल. ओव्हर स्टेप केली अमितने. फ्री हिटचा बॉल निघून गेलाय. वेगानं बॅटर, विकेट कीपर, थर्ड मॅन, फाईन लेग सगळेच बीट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. चौकारी दुमुडी आपल्याला येताना पाहायला मिळाला. नशिबाच्या मी तर म्हणेन त्या 4 धावा होत्या. लो फुल टॉस बॉल बॅकड्रॉ करण्याचा प्रयत्न आहे इथून पुढे. सिंगल घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या होती पाहायला मिळते 7 आकड्यावरती. ताला फॉर रिझन 7 आकड्यावरती टीमची धाव संख्या आपल्याला अद्यापर्यंत पाहायला मिळते. इथून पुढे अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी असेल. समाप्त होताना पाहायला मिळतो जे पिबनचा होता आणि पिबनच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं तेवढं सोपं नसतं, परंतु अमित कठीण काम करण्यासाठी ओळखला जातो आणि ते कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा आयकॉन आता मात्र बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. रोड कुटरचा आपण पाहतो हा खेळाडू नाव निशी कर्णेकर. त्याच्या नावावरती एक बाईक आपण पाहतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगची एफझेड ची बाईक मिळवणारा खेळाडू निशी कर्णेकर आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय आणि पाठवलाय की काय? हो पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पिंटूच्या बॅट मधून हा षटकार.
यांच्या बॅटमधून तो आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आज बॉलर म्हणून ऑलराऊंडर पिंटूकडे आपण सातत्याने पाहिलं गेले, परंतु सध्याच्या घडीला जर पाहायला गेला तर पिंटू आता मात्र बॅटिंगही चांगली करतात. पनलगर गावाला बिलॉंग करणारे सचिन करकरे पुन्हा एकदा हवेमध्ये, परंतु या वेळेला उंची जास्ती आहे, लांबी आपण पाहतोय नव्हती आणि इथून पुढे कॅच ड्रॉप झाली आहे. अमितच्या माध्यमातून आपण पाहतोय इथून पुढे कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळत आहे सचिन करकरे या बॅटरला. एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती 14 रन ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती. आणि आमच्या समवेत रात्रीच्या सत्रामध्ये ऑफलाईन स्कोरच्या भूमिकेमध्ये वैभवजी शेडगे जॉईन झालेत, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुढचा बॉल या वेळेला ऑन साइडला अक्रॉस लाईन खेळायचं होतं आणि त्या बॅटरला, परंतु नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 15 या आकड्यावरती 15 रन ऑन बोर्ड. पहिल्या मॅच मध्ये पार्टनरशिप चांगली झाली होती दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आणि याही वेळेला 15 धाबा अद्यापपर्यंत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. चांगला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने बॉल मार्ग होताना पाहायला मिळेल. शुभम आहे तिथे फेकी करतील तोपर्यंत या 2 धावा प्रचंड वेगाने इथून पुढे अर्जित होताना पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. दोघांनाही माहिती आहे फ्लड लाईट्स मध्ये षटकार चौकार मारणं तेवढं सोपं नसतं. सिंगल डबल तुम्हाला घ्यावे लागतात, स्कोरबोर्ड तुम्हाला चालता ठेवावा लागतो आणि सध्याच्या घडीला हे 2 बॅटर तेच करत आहेत. यावेळेला उडवलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑन ला क्लिअर करेल, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फटकेबाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. सचिन करकरे टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती 23. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि तो सुद्धा उडवलाय. आकाशाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी बॉल ऑफ द पार्क. करून द्यावी लागेल. सचिनची ती कॅच ड्रॉप केली अमित या फिल्डरने आणि त्यानंतरला आपण पाहतोय 2 षटकार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आणि टीमची धावसंख्येचा विचार करायला गेला तर अगदी आपण पाहतोय 29 आकड्यावरती आहेत आणि 29 मधल्या आपण पाहतोय सचिनच्या बॅट मधून 26 धावा आल्यात. वा सचिन, संघाचा कर्णधार आहे आणि आता आपण पाहतोय संपूर्ण जबाबदारी घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 29 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती भांदर एक्सप्रेस अमित दसाडे बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळेल. नुकतीच गोरेगाव मध्ये झालेली OGPL ची स्पर्धा आपण पाहिली. भारतजी गोरेगावकर यांच्या माध्यमातून ती स्पर्धेचं आयोजन केले गेले होते आणि त्याही स्पर्धेमध्ये अमितचा वेग आपण पाहिला होता. पहिलाच बॉल ऑन साइडला आपण पाहतोय, आक्रमण तर करायचं होतं. इथून पुढे आपण पाहतोय बॅट सुटली आहे सचिनच्या हातामधून, त्यामुळे इथून पुढे थांबवलं गेलंय आणि सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती 30 रन ऑन बोर्ड. दोन्ही खेळाडू आपण पाहतोय अगदी जवळच्या गावामधले आहेत. मानगाव तालुक्याला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू, त्यामुळे एकमेकांना आता ओळखतायत. आता या वेळेला कोण कोणावरती भारी होईल ते बघायचं आहे. त्या महाडच्या नगरीमध्ये ऐतिहासिक असा चांदेच्या या क्रीडांगणावरती आणि भव्य दिव्य
या स्पर्धेमध्ये कोणाच्या नावाचा बोलबाला होणार? अमित दसाडे वर्सेस संवादतोय सचिन करकरे. लो फुल टॉस, कोलातला बॉल, एक्स्ट्रा कव्हर दिशेने बॉल मार्ग होताना पाहायला मिळतील. युवराज आहे तिथे, फिल्डिंग चांगली केली आहे आणि इथून पुढे जर पाहिलं तर सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. 31 धाबा, 31 ऑन बोर्ड आपण पाहतोय. सेकंड लास्ट मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. नितीन कोरपे मित्रमंडळ महाड हा संघ शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज झालाय. या वेळेला हेलिकॉप्टर लँड करायचं होतं, टायमिंग प्रॉपर नाही आहे. डीप मध्ये खेळाडू आपल्याला बाल मिळतील, फेकी करतील. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाबा इथून पुढे अर्जित केल्यात. थोडेसे मातोय लेट झालेत की काय, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप क्रिएट झाली आहे. म्हणजे सचिन हवाई सफरवरती पाठवतात तर अनिकेत ताकवणे आपण पाहतोय चांगली त्याला साथ देत आहेत. सिंगल डबल ने टीमची धावा संख्या पुढे घेऊन चालल्या आहेत. 33. या वेळेला आपण पाहतोय टप्पा पडतोय, बॉल निघून जातोय महेंद्र अंधेरे यांच्या हातामध्ये. हा डॉट बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. आणि चला बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आपण पाहतोय. अंपायरचा इशारा तर इथून पुढे आपण पाहायला गेला तर फेअर होता, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू चॅलेंज केले अंपायर्सला की हा वाईट बॉल आहे. इथून पुढे आता आपण सगळ्या गोष्टी बघू आणि योग्य ते डिसिजन आम्ही इथून पुढे तुमच्यापर्यंत पोहोचू. चला रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथून पुढे आपल्याला इशारा येताना पाहायला मिळतो योग्य बॉल होता आणि तो योग्यच राहणार आहे. कारण का अगदी आपण पाहतोय आमचे अंपायर्स गणेश भाविस्कर सर मेन अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय. स्कोरले पंचाच्या भूमिकेमध्ये बंटी जाधव सर आणि टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विजय बालाजी सर. या बैला समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्गस होताना पाहायला मिळेल. सिंगल तर घेतली गेली आहे, सिंगल वरती थांबावं लागेल आणि सिंगलच्या मधीन टीमची धावा संख्या पुढे चालली आहे 34 आकड्यावरती. 34, 34 धावा अद्यापपर्यंत आपण पाहतोय. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल या वेळेला पाहतोय एस्टनचा वेध घेतला, बेल्सचा आपण पाहतोय खाली पाडल्यात आणि सचिनला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. धक्का क्रमांक पहिला बाद. पुढे आपण पाहतोय आता मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आणि तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील शिंदवणे गावचा सितारा, ज्याला संपूर्ण आपण पाहतोय पुणे जिल्ह्यामध्ये हवेलीचा टार्झन म्हणून देखील संबोधलं जातं, असा खेळाडू विशाल धारक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकावरती 2 आयकॉन आता सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती आपण पाहतोय. दोन्ही पुणे जिल्ह्यातील आहेत, एक हवेली तालुक्यामधील, एक आपण पाहतोय दौंड तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बाउंड ट्रॅक वरती आज आपल्या रायगड जिल्ह्यामधील मानगाव तालुक्यामधील नावेगावचा हा गोलंदाज, नाव आहे रोहित गमरे. पवन केनी सोबत तर चांगली गोलंदाजी केली होती. आता जर पाहायला गेला तर अनिकेत ताकवणे असतील, त्याच वेळेला विशाल धारक असतील. षटक क्रमांक महत्वाचे 4 ला सुरुवात. पहिलाच बॉल, बैठक बॉल ला पाठवल्या स्कोअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनिकेत ताकवणेची आता जातो. पारगावचा टायगर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ओ या वेळेला कडक बॉल ला पाठवल्या अल्टी पलटी बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्टी
46 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हालचालीला वेग आलाय की काय, कारण का मैदानाच्या आतमध्ये अनिकेत ताकवणे बॅटिंग करतोय त्या दर्जाची. लगातारचे 2 मोठे फटके त्यांच्या बॅट मधून आपल्याला बॉल मिळाले. बॉल क्रमांक 3. या वेळेला अलॉंग द विथ कार्पेट खेळायचं होतं. कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना बॉल मिळेल. फिल्डिंग करतील, फेकी करतील, तोपर्यंत इथून पुढे सिंगल अर्जित होताना बॉल मिळते. परंतु 2 मोठे फटके आलेत, त्यामुळे आता मात्र जर पाहायला गेला तर टीमची धावसंख्या 47 आकड्यावरती. 47 षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला सुरू आहे. यानंतर अजून एक षटकांचा खेळ बाकी असेल, त्यामुळे आता खूप सारा धावा बनल्या गेल्यात की काय. बॅटिंग करत असताना पाहतोय म्हणजे संघ कौस्तुभ दादू 11 पनलगर. पुढचा बॉल कोलातला बॉल खोदून काढला. मिनी हेलिकॉप्टर लँड करायचं होतं. शुभम तिथे आहेत, फिल्डिंग चांगली केली आहे आणि इथून पुढे पाहतोय अजून एक सिंगल दाखल होताना पाहायला मिळेल. 48 ऑन बोर्ड. 48वा षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला सुरू आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. 2 षटकार अनिकेत ताकवणेच्या बॅट मधून आपण पाहिले आहेत. हो काय बॉल डिलिव्हर केलाय, अनप्लेबल. अनिकेत सारख्या बॅटरला आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून 2 मोठे षटकार आले होते रोहितच्या अगेन्स्ट, त्याला आता मात्र थांबवलं गेलं आहे. परफेक्ट यॉर्कर. इथून पुढे आपल्याला बॉल मिळतोय आणि उत्तरच नव्हतं. म्हणजे कोणताही चांगला बॅटर असता तरी त्याच्याकडे उत्तर नसतं. एवढा परफेक्ट बॉल रोहितच्या माध्यमातून. शेवटचा बॉल नाही सोडणार. शेवटच्या बॉल वरती महत्व होते. स्वीप केला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 54 या आकड्यावरती. संघाचा अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 54 ऑन बोर्ड. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती 54 या आकड्यावरती टीमची धावसंख्या आणि त्या 54 मधल्या अनिकेतच्या बॅट मधून धाबा आल्यात 26 धावा. तसं वैभव सर आमच्यापर्यंत अगदी रात्रीच्या सत्रामध्ये अचूक माहिती पोहोचवत आहेत. डोळ्याची पापणे देखील ते लपवत नाहीयेत. अचूकपणे अगदी महत्व सकाळ दुपार संध्याकाळ सत्रामध्ये अगदी निवांत झोप काढून आता मात्र रात्रीच्या सत्रामध्ये वैभव सर आमच्या समवेत ऑफलाईन स्कोरच्या भूमिकेमध्ये स्वच्छ झालेत. जावत मैदानाच्या आतमध्ये फिरकीचा जादूगर नाव आहे शुभम गायकवाड. पहिलाच बॉल या वेळेला पाहतोय काहीतरी वेगळं करायचं होतं. विशाल या बॅटरला सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळेल. त्याला माहिती आहे आता अनिकेत ताकवणे चांगली बॅटिंग करत आहेत, त्याला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं आहे. त्याच्या बॅट मधून धाबा येत आहेत. 55 55 या आकड्यावरती अनिकेत सानपला आयडॉल मारणारा खेळाडू शुभम गायकवाड सध्याच्या घडीला बाउंड ट्रॅक वरती दाखल तर झालाय करा, परंतु स्लॉग ओव्हरचं षटक आहे. बॅटची गडा, बॉल निघालाय. एकदा बॉल निसटला की मग आपण पाहतोय आउटफील्ड टू फास्ट. चौक म्हणजे आता मात्र धाबा यायला सुरुवात झाली. टीमची धावा संख्या 59 आकड्यावरती. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे त्यांना पाहायला मिळतोय. या वेळेला शुभमला बॅकफुट वरती ढकलण्याचं काम अनिकेत ताकवणे या बॅटरने केलंय. पहिल्या मॅच मध्ये थोडासा तो स्ट्रगल करत होता, परंतु आता जर बघा गेला तर या खेळपट्टीचा या मैदानाचा त्याच्याकडे अंदाज झालाय. आतापर्यंत 4 बाईक त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या खेळाडूची चर्चा मध्य प्रदेश असेल, वेस्ट बेंगॉल असेल, तिकडे खूप मोठ्या प्रमाणावरती होते. तोच खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या पुढे चालली आहे 61 आकड्यावरती. 61
फ्लड लाईट्स मध्ये एवढ्या रात्रीमध्ये एवढ्या धावा आता मात्र फार मोठ्या प्रमाणावरती बनल्या गेल्या आहेत. 61 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल, परंतु अनिकेत ताकवणे महत्व 16 चेंडू फेस केलेत. 29 धावा संख्येवरती तो बॅटिंग करतोय. यावेळेला विशाल थांबलेत, परंतु यावेळेला टायमिंग प्रॉपर नाही झाला. फक्त आणि फक्त सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल बाकी असेल. टीमची धावा संख्या हर्षलजी आपण जर पाहायला गेलात तर 62 या आकड्यावरती. लो फुल टॉस बॅटर चालू होती, परंतु यावेळेला फटका फसलाय आणि चुकी नाही करणार खेळाडू. अखेरकार पाहतोय अनिकेतला मैदानाच्या बाहेर जावं. चेंडू त्याने फेस केले. 29 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत ताकवणे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा आयकॉनच्या भूमिकेमध्ये तो दाखल झाला होता. पुणे जिल्ह्यातील आपण पाहतोय हा खेळाडू आणि आता मात्र विकेट सोबत आहे. तर दाखल होताना पाहायला मिळतील साहिल गुडेकर. मनगावचा बायकरमॅन म्हणून देखील साहिलला संबोधलं जातं. आता मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल आल्या आल्या आक्रमण तर करायचं होतं, परंतु यावेळेला बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. जास्तीत धावा नाही मिळणार शेवटच्या बॉल मध्ये आणि इथून सिंगल येताना पाहायला मिळते. आणि बघता बघता पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची धावा संख्या धावपकावरती पाहायला मिळते. ती म्हणजे अर्थात 63 आकड्यावरती. 64 धावा संख्येचा पाठलाग येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये हर्षलजी दुंबुडे या टीमला म्हणजे अर्थात आपण पाहतोय अनिकेत दादा घोसाळकर समर्थक आशू 11 या टीमला इथून पुढे करावा लागेल. पाठलाग करण्यासाठी महेंद्र अंधेरे, परशुराम अंधेरे, निशी कर्णेकर, त्याच वेळेला भावेश पास्ते, युवराज गमरे, जुगल मालुरे हे सगळे खेळाडू सज्ज होतील. सो ही मॅच रंगेल आणि चांगल्या पद्धतीची बॅटल येणाऱ्या सेकंड हाफ मध्ये पाहायला मिळेल. सो तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, मॅचचा आनंद घेत राहा आणि यानंतरची होणारी शेवटची मॅच ती क्वालिफायरची असेल. तोपर्यंत एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात आणि मग येऊयात या उत्तरार्धाच्या खेळाकडे. हॅलो. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाड कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनुसार जय हनुमान तांबडभुवन महाड आयोजित खासदार चषक भव्य कबड्डी स्पर्धा 2026 या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 51,000 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक आहे 31,000 व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक आहे व चतुर्थ पारितोषिक आहे 21,000 व आकर्षक चषक. यामध्ये रायगड जिल्हा चे संघ या ठिकाणी खेळणार आहेत, तसेच महाड तालुका महिला कबड्डी संघ या ठिकाणी खेळणार आहेत, तसेच महाड तालुका कबड्डी असोसिएशनचे जे संघ आहेत ते संघही या स्पर्धेत खेळणार आहेत. या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत ते निलेश भाई शिंदे, तसेच स्पर्धा प्रमुख आहेत उमेश जगताप, श्री संचित चिकणे. या कबड्डी स्पर्धा संपन्न होणार आहेत त्या 25-26 एप्रिल सायंकाळी ठीक 5 वाजता या स्पर्धा चालू होतील. याची संघाने व प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची. या स्पर्धेचा ठिकाण असेल याच मैदानावर या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत, याची नोंद घ्यायची. सामना चालू होतोय. तो पन्हाळकर विरुद्ध अनिकेत घोसाळकर
समर्थक अशू 11 या दोन संघांमध्ये 64 धावांचा पाठलाग करताना अतिशय दिग्गज दोन सलामीचे फलंदाज या सलामीला आलेले आहेत. सलामीला आलेला आहे तो परशुराम आणि महेंद्र हे दोन अनुभवी सलामीवीर या स्पर्धेसाठी मात्र एक चांगलासा खेळ करून आतापर्यंत या सामन्याच्या शेवटच्या पायरीवर मात्र येऊन उभे आहेत. दोन्ही संघ जर पाहिले तर दोन्ही संघ हे तुल्यबळ संघ आहेत. या ठिकाणी थोडासा पंचानेही ब्रेक घेतलेला आहे, या ठिकाणी कॉमेंटेटरने ब्रेक घेतलेला आहे. स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 विद्युत जोतातील मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा हा दुसरा दिवस, दुसऱ्या फेरीतील ही 6वी मॅच या ठिकाणी खेळवली जाते. एक यानंतर या ठिकाणी स्पर्धेचा शेवटचा सामना या ठिकाणी या दिवसातील शेवटचा सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे. क्वालिफाय राऊंड या ठिकाणी खेळवला जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. फ्रेंड ग्रुप महाड आयोजित अतिशय विद्युत जोतातील या मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 आपण पाहताय. या दुसऱ्या दिवसातील ही 6वी मॅच या ठिकाणी खेळवली जाणार आहे. सामना चालू आहे तो पन्हाळघर विरुद्ध अनिकेत घोसाळकर समर्थक आशू 11 लोणेरे. हे दोन्ही एकाच विभागातील असे दोन संघ मात्र आता परस्पर भिडताना दिसत आहेत. आपल्या अस्तित्वाची लढाई या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. कोण या स्पर्धेत टिकून राहील याची ग्वाही मात्र आता आम्ही देऊ शकत नाही, मात्र या खेळावर संपूर्ण निर्भर असेल. आपण पाहताय या स्पर्धेचं दुसरा दिवस, खरोखर 2 वाजले तरी प्रेक्षक अजूनही आपल्या जागेवर या ठिकाणी खेळून उभे आहेत. नक्कीच या प्रेक्षकांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन. आपण या स्पर्धेला हजेरी लावलीत आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यानंतर समालोचनाची जी जबाबदारी आहे ते आपले ऑफिशियल समालोचक हर्षल मुंडे सर यांचं आपण या ठिकाणी आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच संजय शिंदे सरांचा आवाज आपण या पलीकडे ऐकत होतात. सगळ्यांचं स्वागत. सामना आपण पाहतोय. एका बाजूला टीम अनिकेत दादा घोसाळकर समर्थक आशू 11. पहिलाच बॉल, फुल टॉस, महेंद्र अंधेरे त्याच्या बॅटमधून पहिला चौकार.
पहिलाच बॉल चौकारानंतर हा चेंडू अति वेगानं टाकला होता साहिलनं. शरीरावरती येत असताना पाहिलं मिळालं बावडी जी बॅटचा स्पर्श होता आणि त्यानंतर बॉल थोडा बॉडीवरती येत असताना पाहायला मिळालं. सिंगल. धावसंख्या वाढतीये धावफलकावरती. धावफलक 5 या आकड्यावरती निश्चितपणे पोचत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या 5. यावेळीचा चेंडू अप्रतिम चेंडू बघायला मिळाला. साहिल गुडेकर चांगली बॉलिंग करत असताना पाहायला मिळालंय. थांबवलं त्यांना परशुराम अंधेरे सारख्या खेळाडूला. 2 दिग्गज खेळाडू परशुराम आणि महेंद्र धावा जमा करायच्या त्या मॅच मध्ये. टार्गेट आहे समोर तब्बल 64 धावांचं. मोठी धावसंख्या. काय बॅटिंग केली सुरुवातीला. समोरचा चेंडू आडवा बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटर पोहोचलाय. हा इशारा पंचांचा येत असताना पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं आणि योग्य ती बॉलची फेक. सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुरुवात होतीये. 64 धावांचा भला मोठा टार्गेट आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या 63 होती. आता ही 64 धावसंख्या आपण पाहतोय. सर्वाधिक जास्तीची पाहायला मिळते. कालच्या रात्रीमध्ये 63, आजच्या रात्रीमध्ये 64. उद्या 65 असतील का हाही महत्वाचा प्रश्न असेल. हाफ ट्रॅकर महेंद्र अंधेरे तुटून पडले त्या बॉलवरती. सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. इकडे मात्र षटकाच्या साह्यानं धावसंख्या वाढतीये. 12 धावा या धावफलकावरती आतापर्यंतच्या मैदानावरती बघायला मिळतील. सुरुवात चांगली आहे. 64 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीला धावा येतात. हे चित्र सध्याच्या घडीला आपण मैदानावरती पाहतोय. षटकातील पुढचा बॉल असेल साहिल गुडेकर. एक इम्पॉर्टंट बॉलर आहे. त्याच्या अगेन्स्ट धावा येतात. हे टीम साठी थोडं हानिकारक असेल पण त्याच वेळेला खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये अनिकेत दादा घोसाळकर समर्थक आशू 11 संघ मोका श्वास घेत असेल. समोरचा बॉल पुन्हा मोठा फटका. सेकंड इन अ रो. दुसरा षटकार. बॅटिंग अप्रतिम होती. 64 चा पाठलाग करत असताना आपण पाहतोय. 18 धावा स्कोर कार्ड वर देत असताना पाहायला मिळतात. अगदी चातकावानी वाट पाहतोय योगेश पैनकर की कोणता संघ क्वालिफायच्या मॅच मध्ये त्याच्या समोर खेळण्यासाठी येईल. हे स्क्रीन वरती तुम्ही क्षणचित्र पाहताय. मॅचचा आनंद घेत असताना तो सुद्धा पाहतोय की या इनिंग मध्ये या 64 चा पाठलाग होईल का आणि मग कोणता संघ क्वालिफायची मॅच खेळ. या गोष्टीची चर्चा निश्चितपणे होते. 18 धावा तर बनल्यात म्हणजे चित्र थोडं विचित्र दिसतंय. 64 धावांचा पाठलाग होईल हेच चित्र आता आपण पाहतोय. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अनिकेत दाखल होत असताना पाहायला मिळेल. या वेळेला अनिकेतचा हा बॉल टप्पा पडल्या नंतर सरळ निघून गेलाय. रक्षकाचा वेध घेत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आपण पाहतो. एक चांगला चेंडू खेळपट्टीवरती पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी. याच पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित. अशाच पद्धतीचे चेंडू मैदानावरती फेकणं गरजेचं जर 64 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या असतील तर.
ओ पायामध्ये अगदी ब्लॉक खोल्लेंचा बॉल मैदानावरती पाहायला मिळालाय. काय घडलंय? फलंदाज बाद. इकडे सुद्धा रिव्ह्यू घेतला जातो, चेक केला जाईल बॅटर पोहोचलेत की नाही. बाद. अजून एक क्वालिफायची मॅच खेळवायची आपल्याला. विनंती करतोय लगेच मैदानावरती या. वेळ खर्च करू नका, विनंती करतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. जुगल मैदानाच्या आतमध्ये येत. नेहमीच ज्या वेळेला नावे संघ अडचणीमध्ये सापडला त्या वेळेला जुगलनं तिथून बाहेर काढलंय. आता तेच करायचंय या मॅच मध्ये त्याला. विकेट आली परशुराम अंधेरे बाद झाल्या. अडचणी वाढतील या मॅच मध्ये. तिथे 64चा पाठलाग करायचा 2 बॉल मध्ये. अनिकेतनं कमबॅक आणलंय या संपूर्णतः सामन्यामध्ये. षटकातील पुढचा चेंडू. समोरचा बॉल अतिवेगानं शरीरावरती आदळत असताना पाहायला मिळेल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र तिकडे स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे सरसावत असताना 19 धावा या धावफळकावरती आतापर्यंत लागलेल्या पाहायला मिळाल्या. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि इथून पुढे या धावगतीला थांबवलं जात आहे. जोपर्यंत महेंद्र अंधेरे उभा आहे तोपर्यंत या 64 धावांचा पाठलाग आरामामध्ये केला जाऊ शकतो. तेवढी ताकद त्याच्याकडे आहे. नेहमीच त्या नजाकतीने त्यांना बॅटिंग केलेली पाहायला मिळाली आहे. हा पुढचा बॉल. समोरचा चेंडू लेग बिफोर. LBW
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला फटका तिकडे मात्र खेळला गेलाय. सिंगल मेल आणि 2 षटकांचा खेळ संपला. काय बॉलिंग केली अनिकेत, लाजबाब. ॲज अ आयकॉनचं काम काय असतं ना, ते आज अनिकेतनं दाखवून दिलं आजच्या रात्रीमध्ये. पडळगर संघासाठीचं क्रिकेट खेळत असताना अप्रतिम दर्जाचं कामकाजाच्या माध्यमातून बघायला मिळालंय. टीमला पूर्णपणे मॅच मध्ये आणलं, बॅटिंग करताना सुद्धा आणि आता बॉलिंग करताना सुद्धा. कौस्तुभ दादू 11 पडळगर, त्यांच्या विपक्षामध्ये अनिकेत दादा गोसाळकर समर्थक आशू 11 संघ लढा देतोय. आणि आता जुगल आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 21 आहे. 12 बॉलचा पहिला खेळ संपलाय आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता बाकी. 18 चेंडू 43 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती सचिन पिंटू करकरे, मागच्या मॅचचा हिरो. काय बॉलिंग केली आहे त्यानं. फक्त पहिल्या षटकामध्ये एकच धाव खर्च केली होती आणि त्या मॅच मध्ये पिंटूनं खऱ्या अर्थानं पडळकर टीमला आणलं होतं. आणि आता अनिकेतनं काय बॉलिंग केली. फक्त 3 धावांचं षटक हे त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. पुढचा बॉल सचिन, समोर जुगल. फुल टॉस, मोठा फटका जुगलच्या बॅट मधून. हा षटकार थँक्यू सो मच. अखिल जोशी यांचं कौतुक करावं लागेल. बॉलच्या मागे धावत होते भरपूर, त्यांनी बॉल पकडला आणि आणलाय सुद्धा. भरपूर मेहनत घेतली सगळ्या फ्रेंड्स ग्रुप महाडने. जे कॅमेरामध्ये हे सगळे क्षणचित्र टिपले गेले. पुढचा बॉल यावेळेला कमी गतीने टाकलाय. पिंटून फसवलं असं म्हणूया आपण. यावेळेला थोड्या अंशी फिंगर रोल केले होते, जसं मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर पवन केनेला फसवलं. स्टारकास्ट खेळाडूंना आज इकडे मात्र अगदी आपण जर पाहिलं तर चालूनच दिलं नाहीये. यावेळेला कमी गतीने बॉल टाकला. एक चांगला चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा जुगलला फसवलं जात आहे. पिंटू करकरेचा कमबॅक. पहिल्या बॉलला षटकार आल्यानंतर कमबॅक कसा करायचा ना, ते पिंटूनं मात्र मैदानावरती दाखवून दिलंय. चांगली बॉलिंग. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या षटकातील मोठे फटके गरजेचे आहेत नावे टीमला. यावेळेला डान्सिंग डाऊन, पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एका डॉट बॉलची सांगता. षटकार खेळल्यानंतर अद्याप एकही मोठा फटका मारून दिला नाहीये. बॉलिंग करतोय पिंटू. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा पिंटू सज्ज होईल. कमी गतीने टाकलाय. बॅटची कडा. यष्टांच्या मागे कोणती चूक नाही. अनिकेत आहे, त्याने टीपला जाईल. संपला.
नवीन बॅटर मैदानाचा ॲज आयकॉनच्या भूमिकेमध्ये निशी कर्णेकर मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी निशी कर्णेकर आलाय. त्याच्या साथीला खेळत असताना भावेश आपल्याला पाहायला मिळेल. निशीला आणि भावेशला धावा जमा कराव्या लागतील भरपूर सारा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला समोरचा चेंडू फुलर लाईनचा धाव घेण्याचा प्रयत्न. धाव घ्यायची की नाही या दुविधा मनस्थितीमध्ये शेवटच्या क्षणी एक सिंगल कंप्लीट केली आहे. आणि आता इथून पुढे 11 चेंडू बाकी आहेत आणि अपेक्षित धावा असणार आता या संपूर्ण मॅच मध्ये. 11 चेंडू 34 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 34 धावांची गरज. क्वालिफायची मॅच आजच्या रात्रीमध्ये कोणामध्ये होईल. कमी गतीनं बॉल टाकला, अगदी स्लो बॉल. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग. अनिकेत दादा घोसाळकर समर्थक आशू 11 या टीमला अडचणीमध्ये टाकलेलं पाहायला मिळालंय. चांगली खेळ कौस्तुभ दादू 11 पनळकर. मोठा फटका, निशी कर्णेकर फसलाय, विकेट येते. अजून एक धक्का, निशी बाद. झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं वाटचाल करत असताना पाहायला मिळेल. युवराज आणि भावेश धावा बनवाव्या लागतील जर जिंकायचं या मॅच मध्ये. नऊ चेंडू आणि 34 धावांची गरज. अनिकेतनं प्रभावित केलं या मॅच मध्ये ऍज अ आयकॉन म्हणून. अगदीच आपण जर पाहिलं तर त्यानं स्वतःला सिद्ध केलंय. क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी 9 चेंडू मध्ये तुम्हाला 34 धावांचा पाठलाग करावा लागेल जर क्वालिफायची मॅच खेळायची आहे. बॅटिंग करत असताना टीम अनिकेत दादा घोसाळकर समर्थक आशू 11 टीमला. समोरचा फटका ऑन साइडला खेळायचा होता, फिल्डर तिकडे. एकच धाव. आता 8 चेंडू आणि 33 धावांची गरज. 8 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आपण पाहतोय या संपूर्णतः सामन्यामध्ये. कमी गतीनं बॅटची कडा थर्ड मॅनच्या दिशेला. तिथे मात्र आपण पाहिलं तर फिल्डर आणि अजून एक सिंगलने मॅच बनणार नाहीये. आणि आता जर मॅचला जिंकायचं तर षटकार चौकारामध्ये डील करावी लागेल. 7 चेंडू आणि 32 धावांची गरज. 7 बॉल 32. प्रत्येक बॉल वरती मोठे फटके मारावे लागणार आहेत. तर आणि तरच मॅच जिंकली जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. मोठा फटका खेळायचा होता, शॉर्ट बॉल समोर निघून गेलाय, डॉट बॉल येईल. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला फास्ट खेळा विनंती करतो टीम कौस्तुभ दादू 11 पनळकर. आता हळूहळू या मॅच वरती मजबूत पकड करत असताना पाहायला मिळतात. कारण की 6 बॉल मध्ये 32 होऊ शकतात असं नाहीये, पण थोड्या अंशी सिच्युएशन तशी दिसत नाहीये या मॅचची. जर मॅच मध्ये षटकार चौकार येत राहिले असते, असं वाटलं असतं की धावा बनतात आणि
अशा परिस्थितीमध्ये आपण म्हटलं असतं की 6 बॉलमध्ये 32 बनतील, पण नाही. आता थोड्या अडचणी मोठ्या आहेत आणि आता अजून एक आयकॉन खेळाडू बॉलिंग मार्क वरती विशाल बॉलिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. चला फास्ट खेळा. 6 बॉल 32 धावांची गरज. फुलटॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मेल, शेवटच्या बॉल वरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता विकेट मिळते. तिसऱ्या पंचांचा कॉल नक्की भावेश बाद आहे का चेक केलं जाते. आणि म्हणून त्यांना खेळपट्टी सोडली होती. आता नवीन बॅटर रोहित गमरे. पाच बॉल आणि 31 धावांची गरज. 5 बॉल बाद षटकार मारले तरी सुद्धा एका धावेनं सामना पराभूत व्हावा लागेल. पण जर वाईड येऊन जर 5 बॉल 5 षटकार मारले तर मात्र या मॅच मध्ये पुन्हा जिंकण्याची अपेक्षा निर्माण होईल. अनिकेत दादा गोसाळकर समर्थक आशू 11. यावेळेला हा बॉल डॉट आलाय. 4 चेंडू आणि आता 31 ची गरज. चार बॉल 31. या वेळेला इथे मात्र आपण जर पाहिलं तर सिंगल येते. मॅच आपल्या हातातून निसटत असताना सध्याच्या घडीला पाहायला मिळेल. औपचारिकता बाकी आहे. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 30 ची गरज. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला बॉल मार्गस्थ होतोय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे मात्र पुन्हा सिंगल. 2 चेंडू आणि 29 ची गरज. औपचारिकता बाकी. चला टीम नितीन कोरपे मित्र मंडळ महाड, आपण टॉस साठी कॅप्टन पाठवा स्टेज वरती. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर शेवटचा 1 बॉल बाकी आहे. नितीन कोरपे मित्रमंडळ महाड, आपण टॉस साठी मुख्य मंचावरती या. एक बॉल 29. या वेळेला इथे डॉट बॉल. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चला कौसुब दादू 11 पणलगर आणि नितीन कोरपे मित्रमंडळ महाड, लगेच आपण टॉस साठी या. आजच्या रात्रीची शेवटची मॅच क्वालिफायचा सामना नितीन कोरपे मित्रमंडळ महाड आणि